12वा भाग. विषय क्रमांक 15. मानवाला काय हवे आहे. जगातील सर्व सजीव हे सतत जगण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना काहीतरी हवे आहे. माणसामध्ये काहींची धडपड ही खाण्यापिण्यासाठी, ऐश आराम करण्यासाठी, पैशासाठी, मोठेपणासाठी, सत्तेसाठी, राज्य प्राप्त करण्यासाठी, कीर्ती वाढविण्यासाठी, तर काहींची करमणुकीसाठी चालू आहे. आजच्या आधुनिक वैज्ञानिक युगात ही धडपड तर प्रामुख्याने खाओ पिओ और मजा करो यासाठीच आहे. भोगवादाच्या मागे लागून असंख्य वस्तू तो एकत्र करीत आहे. जणू काही वस्तूंचे प्रदर्शनच होत आहे. कितीतरी सुंदर कपडे, छान छान बूट, चप्पल, आकर्षक घर, एअर कंडिशनड गाडी, मऊ मऊ मखमली गाद्या इत्यादी सर्व तो मोठी धडपड करून प्राप्त करतो. त्यांचा उपयोग तो नेहमी करतो व त्यांना जीवापेक्षा अधिक जपतो. आपल्यापेक्षा अधिक त्या भौतिक वस्तूंवर प्रेम करतो. हा एक प्रयोग आहे. या सर्व बाबीकडे उघड्या डोळ्यांनी पहा. वैज्ञानिक म्हणून पहा व त्यांना उपभोगणाऱ्या सर्वांना जीवनाच्या अंती विचारा. जे रोगी आहेत त्यांना पण विचारा की काय ते यात प्रसन्न व आनंदी आहेत. मुळीच नाहीत. जगात दुःख काय आहे हे कोणालाच शिकवावे लागत नाही. दुःख आले की ते त्यांना आवडत नाही हे मात्र निश्चित. तसेच सुख काय आहे हे पण शिकवावे लागत नाही. प्राणी मात्राची सुखाकडे प्रवृत्ती आहे व दुःखाकडे निवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नैसर्गिक आहे. हा सर्व प्राणी मात्राचा स्वाभाविक गुणधर्म आहे. म्हणूनच तर दुःखाची इच्छा कोणी करीत नाही. सर्वजण सुखाची इच्छा करतात. हे सुख शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक इत्यादी विविध स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे असते. या सर्वांचे सुख विविध स्तरावरील भौतिक सुखाच्या भोगाबरोबरच आत्म्याचे सुख महत्वाचे आहे. याचे भान आपणास राहिले पाहिजे. कारण शरीर, मन व बुद्धी ही साधने आहेत. ती जड आहेत. आत्मा हा मालक असून तो चेतन आहे. तोच जीवनाचे मूळ कारण आहे. सर्व साधने आत्म्याच्या शाश्वत सुखप्राप्तीसाठी व पूर्व कल्याणासाठी परमेश्वराने दिली आहेत. त्याने एक चांगली व्यवस्था करून ठेवली आहे. यातील कोणतीही बाब एकांगीपणे करणे शक्य नाही. ही ज्ञानबाची मेक आहे. काही जण केवळ शारीरिक सुखाकडे लक्ष देतात, तर काही जण केवळ मानसिक सुखाकडे, तसेच काही जण केवळ बौद्धिक सुखाकडे लक्ष देतात. हे सर्व एक्सेंट्रिक, एकांगी आहे. पण निसर्गाचा नियम हा नाही. कॉन्सेंट्रिक हाच मूळ नियम आहे आणि हेच आजच्या विज्ञानाला कळलेले नाही. परमात्मा, जीवात्मा, शरीर व निसर्ग या सर्वांचा एकाच वेळी विचार होणे आवश्यक आहे. मूळ कारण आत असते. स्थूलाच्या आत सूक्ष्म आहे. त्यांचा स्थूल जड, सूक्ष्म जड, चेतन सूक्ष्म, महाचेतन सूक्ष्म असा क्रम आहे. मानवाने मात्र आतापर्यंत मोठ्या प्रमाणात एकांगी एक्सेंट्रिक प्रयत्न केले व पाहिले सुद्धा आहेत. पण ते सर्व काही व्यर्थ ठरले. समस्या सुटण्याऐवजी त्या अधिकच बिकट झाल्या. जितके प्रतिक्रियावादी बनले ते सर्व एक्सेंट्रिक झाले. तसेच ते जेवढा तात्पुरता विचार करतात ते सर्व एक्सेंट्रिक बनले. मानवाच्या जीवनाचा पूर्ण विचार करून जन्म, बालपण, युवावस्था, गृहस्थ, म्हातारपण, मृत्यू, वातावरण, पर्यावरण, शरीर, मन, बुद्धी, आत्मा या सर्वांचा विचार करून आणि साधक, साधना व साध्य हे ओळखणे आवश्यक आहे. निसर्गातील हा संपूर्ण खेळच परमेश्वराने जीवात्म्याच्या सुखासाठी व कल्याणासाठी मांडला आहे. हा मूलभूत उद्देश हाच मानवी जीवनाचा खरा उद्देश आहे. हे मात्र लोक विसरतात. आत्मा हा जीवनाचे मूळ कारण आहे. म्हणून त्याचे कल्याण झाले पाहिजे. परमेश्वराच्या सान्निध्यात बसणे, मोक्ष, परमानंद, आनंद इत्यादी प्राप्त करणे ही त्याची स्वाभाविक इच्छा आहे. पण त्याला हा आनंद जगाच्या कुठल्याच जड वस्तूत मिळत नाही. जडाचे आकर्षण महाजडाकडे असते, तर चेतनाचे आकर्षण महाचेतनाकडे असते. हा नियम आहे. हे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. याला कोणीही बदलू शकत नाही. पण जड अधिक चेतन अधिक महाचेतन बरोबर जीवन म्हणजेच खरे जीवनाचे सूत्र होय. जीवनात जड वस्तूवर अवलंबून राहावे लागते. त्याशिवाय जीवन जगताच येत नाही.
हेही तितकेच सत्य आहे. जर आत्म्याला आपले कल्याण करू घ्यावयाचे असेल तर निसर्गाला पण व्यवस्थित व सुरक्षित ठेवलेच पाहिजे. शरीर हे उत्तम ठेवले पाहिजे. मन, बुद्धी इत्यादी सर्व चांगले ठेवून त्यांचा उपयोग करूनच परमानंद प्राप्त केला पाहिजे. मुक्ती व मोक्ष मिळविला पाहिजे. याशिवाय दुसरा मार्ग नाही. ही एक प्रकारे ज्ञानभाची मेखच आहे. म्हणून माणसाला शरीर, मन, बुद्धी, पर्यावरण इत्यादी सर्वांची काळजी घेऊन ते स्वतःला उपयुक्त कसे ठरतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. पर्यावरण व संतुलन जर बिघडले तर दुःख येते. दुर्दैवाने ते जर आज लोकांना नकोसे आहे. शरीरात रोगराई झाली की दुःख होते, ते कोणालाच आवडत नाही. रोगी माणूस निरोगी होण्यासाठी संपूर्ण संपत्ती द्यायला तयार असतो. यावरून हे शरीराच्या स्वास्थ्यात खरे सुख आहे व ते जीवनात आवश्यक आहे हे सिद्ध होते. पण हे सुख सुद्धा नियमांचे पालन केल्याशिवाय मिळत नाही. ही देखील ज्ञानभाची मेख आहे. सर्वांनी मनाच्या स्तरावर पाहावे. तेथे सुद्धा मानसिक अस्वस्थता, रोगराई, अपवित्रता कधीच कोणाला आवडत नाही. मानसिक स्वास्थ्य, पावित्र्य व शांती हेच माणसाला आवडते. म्हणजेच जीवन जगण्यासाठी नैतिक मूल्यांची गरज भासते. मानसिक दृष्ट्या आजारी असलेला अशांत माणूस सुद्धा आपली सर्व संपत्ती पूर्ण मानसिक शांतीसाठी पणाला लावतो. तीच अवस्था बुद्धीच्या स्तरावरची आहे. जर बुद्धी पवित्र व निर्मळ असेल तरच विवेक जागृत होईल व तो चांगली कामे करू शकेल. बुद्धी हे योग्य व अयोग्य जाणण्याचे मोजमापक अर्थात टेस्टर आहे. हे साधनच जर बिघडले तर मग दुःखच दुःख वाढेल. शारीरिक व मानसिक पर्यावरणामुळे निर्माण होणारी सर्व दुःखे ही बुद्धीच्या बिघाडामुळेच उत्पन्न होतात. एवढेच नव्हे तर शेवटी माणसाला वेड सुद्धा लागते. म्हणून बुद्धीचे सुख हे माणसाच्या पावित्र्यात, विवेकात आणि तिच्या स्थिरतेत आहे. यासाठी विवेक ठेवणे आवश्यक आहे. ही सर्व साधने तंदुरुस्त ठेवून त्यापासून सुख प्राप्त करीत करीत आत्म्याला पुढे जावे लागते व या सर्वांची अंतर्मुख प्रवृत्ती करून परमेश्वराशी योग साधावा लागतो. आत्म्याला आनंदाची व परमानंदाची गरज आहे. हा आनंद मात्र त्याग, तपश्चर्या, विशालता, परोपकार, दुसऱ्याला खाऊ घालणे, प्रेम, प्रामाणिकपणा, दया व परमेश्वराचे सानिध्य यामुळे मिळतो. म्हणूनच जीवनात अनेक चांगली कामे करीत राहणे गरजेचे आहे. यामुळे त्याला आनंद मिळविता येतो. जीवनात सुख, शांती, बुद्धीची स्थिरता अर्थात विवेक आणि आनंद या आवश्यक बाबींशिवाय सुखाने जगताच येत नाही आणि याला कोणीही बदलू शकत नाही. कारण ही ज्ञानभाची मेख आहे. ती कोणी बदलण्याचा प्रयत्न केला की दुःख उत्पन्न होते, जे की तुम्हा आम्हाला आवडत नाही. असे जरी असले तरी मुख्य उद्देश ईश्वर प्राप्ती, मोक्ष यांचा आहे. या गोष्टींचा विसर पडता कामा नये. कारण ईश्वर प्राप्ती ही आत्म्याची स्वाभाविक भूक आहे. ती एक इच्छा आहे. तिची पूर्तता परमेश्वराजवळ बसल्यावरच होईल, अन्यथा नाही. म्हणून जीवनात सतत परमेश्वराकडे जाण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कोणीही सुखी होऊ शकत नाही. साधनेत राहिल्याशिवाय सुख, शांती, आनंद व स्वास्थ्य मिळूच शकत नाही. खरा परमेश्वर, त्याला भेटण्याचे निश्चित ठिकाण व त्याचा सत्य मार्ग हे सर्व कळले पाहिजे व त्याला जाणून घेतले पाहिजे. यासाठीच प्राचीन ऋषी मुनींनी जीवनाचा उद्देश धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 भागामध्ये विभाजित केला आहे. हा कदापि मिथ्या असू शकत नाही. खऱ्या अर्थाने सुख, शांती, आनंद, ज्ञान, विवेक, प्रसन्नता, उत्साह, त्याग, तप, साधना इत्यादी गोष्टींची अपेक्षा असेल तर सर्वांनी आपले स्वास्थ्य सांभाळणे खूपच आवश्यक ठरते. हे सर्व स्वास्थ्यांतून मिळतात. स्वास्थ्याच्या नियमांचे पालन व वस्तूंचा सदुपयोग केल्याने सुस्वास्थ्य मिळते. त्याला धर्म असे म्हणतात. ही वस्तुस्थिती नास्तिक म्हणणाऱ्यांना सुद्धा मान्यच करावी लागेल. कारण प्रत्येक माणूस आज अज्ञानामुळे नको त्या गोष्टीच्या मागे लागला आहे. म्हणून तो मोठ्या प्रमाणात दुःखी आहे. विषय क्रमांक 16. सुखाचे स्वरूप व त्याची प्राप्ती. सर्व प्राण्यांची धडपड सुखासाठी आहे. म्हणूनच निर्जीव व सजीवांमध्ये हा फरक आहे.
सुखाची इच्छा घेऊन या जन्ममृत्यूच्या चक्रातून जीवात्मा फिरतो आहे. जीवात्मा चेतन ज्ञानयुक्त असून तो एक अनंत काळाचा प्रवासी आहे. यावरून इच्छा करणारा तोच असणार हे स्पष्ट आहे. हे कटू सत्य अनेकांना कळले नाही. म्हणूनच जगात या बाबतीत अनेक वाद निर्माण झाले आहेत. शरीर, मन व इंद्रिये ही सर्व जड असून ती साधने आहेत. त्यांच्यामध्ये कर्तृत्व नाही. सुखाची मूळ इच्छा त्यांची नसून मूळ मालकाची आहे. सुख म्हणजे खऱ्या अर्थाने फार मोठा व्यापक शब्द आहे. त्याचा उपयोग पण वेगवेगळ्या संदर्भाने केला जातो. सुख, प्रसन्नता व आनंद हे वेगवेगळे शब्द आहेत जे की बऱ्याच वेळा भिन्न अर्थांनी वापरले जातात. त्यांचा तात्पर्य अनुकूल सुख असा होतो. आल्हाददायक व प्रिय असेही त्यांचे अर्थ होतात. सु व दु या दोन उपसर्गांचे अर्थ चांगले व वाईट असे होतात आणि ख म्हणजे इंद्रिये होत. म्हणजेच इंद्रियांना प्रिय वाटणारे व आवडणारे असा सुख या शब्दाचा ढोबळ अर्थ होतो. पण वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर सुखाची इच्छा इंद्रियांना नसून ती आत्म्याची आहे. संवेदना, भोक्तृत्व, कर्तृत्व हे सुद्धा त्याचेच गुण आहेत. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर अशी त्याची अनुभूती घेण्याची साधने आहेत. म्हणूनच स्थूल साधने स्थूल विषयाचा भोग तर सूक्ष्म साधने सूक्ष्म विषयांचा भोग घेतात. पण दोन्ही ठिकाणी प्रिय व अप्रिय हे असेलच. म्हणून दोन्ही ठिकाणी सुख येऊ शकते. शेवटी आत्म्यामध्ये म्हणजेच कारण शरीरात सुद्धा प्रिय व अप्रिय या दोन बाबी आहेत. आत्म्याला प्रिय वाटणाऱ्या गोष्टीला सुख म्हटले पाहिजे हेच खरे विज्ञान आहे व हाच योग्य न्याय आहे. इंद्रियांना त्यांचे विषय प्रिय वाटतात. इंद्रिये ही विषय भोगामध्ये मग्न होऊ शकतात. स्थूल इंद्रियांना त्यांचे रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द इत्यादी विषय प्रिय आहेत. हे विषय बाधक आहेत. म्हणून स्थूल इंद्रिये उदाहरणार्थ नेत्र हे निसर्गाचे सुंदर दृश्य पाहण्यात सुख मानतात. कान हे मंजूळ व मधुर आवाज ऐकण्यात धन्यता मानतात. जिव्हा चांगले स्वादिष्ट पदार्थ खाण्यात सुख मानते. या वारंवारच्या भोगामुळे त्यांची पुन्हा पुन्हा भोगण्याची प्रवृत्ती वाढते. सूक्ष्म शरीर व मनाची प्रवृत्ती विषयांकडे वळते. वासना तिकडेच ओढ घेते. मनाला प्रभावित होऊन ते इंद्रियांना तसे करावयास सांगते. विषयभोग जास्त झाले तर स्थूल इंद्रिये व शरीर लवकर खराब होतात. ते रोगी बनतात व त्यामुळे पूर्ण शरीरात रोगराई पसरते. म्हणजेच याचा अर्थ असा झाला की इंद्रियांना प्रिय वाटणारे सुख सुद्धा जास्त प्रमाणात भोगणे योग्य नाही. निश्चितच दुःख वाढते. म्हणून स्थूल वस्तूंचा भोग हा संयमाने केला पाहिजे. इंद्रियांची इच्छा निसर्गतःच वेगळी आहे. वासना वाढल्यानंतर व इंद्रिय दूषित झाल्यावर ती वेगळ्या स्वरूपाची होतात. म्हणून स्थूल शरीरांचे स्वास्थ्य हे महत्वाचे आहे. काही असले तरी शरीर व इंद्रियांच्या स्तरावरील सुख हे नेहमी स्वस्थ, निरोगी व दीर्घायुषी राहण्यात आहेत. हेच अंतिम सत्य आहे. स्वास्थ्य लाभ नसेल तर हजारो भौतिक वस्तू, धनसंपदा, विषय या बाबी समोर आल्या तरी त्या प्रिय वाटणाऱ्या वस्तू सुद्धा नकोशा वाटतात. म्हणून खरे सुख स्वास्थ्यात आहे. हे स्वास्थ्य धनाने किंवा इतरत्र बाजारात वगैरे कुठेच मिळत नाही. तसेच ते कोणीही कोणाला देऊ शकत नाही. ते स्वतःलाच प्रयत्नपूर्वक मिळवावे लागते. सुख प्राप्त करण्याचे दुसरे ठिकाण म्हणजे सूक्ष्म शरीर होय. या सूक्ष्म शरीरात सूक्ष्म इंद्रिये, मन व बुद्धी आहेत. मन हे स्थूल व सूक्ष्म इंद्रियांचे नियंत्रक, कंट्रोलर आहे. खऱ्या अर्थाने हे प्रमुख आहे, पण तो चंचल आहे. त्याच्या बहिर्मुख व अंतर्मुख अशा दोन वृत्ती आहेत. ते फार वेगवान आहे. ते स्थूल इंद्रिय व शरीरावर पण नियंत्रण ठेवते. म्हणजे स्थूलाचे स्वास्थ्य सुद्धा या सूक्ष्म शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. इंद्रियांशी मनाचा जोपर्यंत संयोग होत नाही तोपर्यंत काहीच ज्ञान होत नाही. त्याची आज्ञा मिळाल्याशिवाय इंद्रिये कार्य करीत नाहीत. आता अनेक सूक्ष्म विषय पण आहेत. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, छल, कपट, लबाडी, बेईमानी, क्रूरता वगैरे विषय त्याला प्रिय आहेत. खोटे बोलण्याची प्रवृत्ती ही जेव्हा जागृत होते तेव्हा मन त्याप्रमाणे विचार करते. पण लगेच आतून आवाज येतो, खोटे बोलू नये, ते वाईट आहे.
सुंदर स्त्री पाहिली की काम जागृत होतो, त्यामुळे मन प्रभावित होते व लैंगिक विचार करायला सुरू करते, पण आतून त्यालाही हे चांगले नाही असे सांगितले जाते. त्याचे ऐकले तर सर्व ठीक, नाही तर सूक्ष्म शरीरात भीती व अस्वस्थता निर्माण होते. चोरी करण्याचा विचार हा सूक्ष्म शरीरात येतो न येतो तोच मधून नाही, हे चूक आहे, असे करायला नको असा सल्ला मिळतो. तो न ऐकता पुढे जाण्याचा प्रयत्न मनाने केला की अंतरात्म्यात अस्वस्थता वाढते. समजा त्याचे न ऐकता चोरी केलीच तर सतत आत अप्रसन्नता व पश्चाताप चालू राहतो. स्थूलाचे दुःख लवकर विसरते व ते नाहीसे देखील होते, पण सूक्ष्माचे दुःख मात्र पुन्हा पुन्हा त्रस्त करीत असते. म्हणून ते खूपच भयंकर असते. कोणाचे वाईट करण्याचा नुसता विचार सुद्धा आपल्याला अस्वस्थ करतो. वाईट चिंतन करीत राहिल्यावर तर अस्वस्थता अधिकच वाढते. ही सूक्ष्म शरीरातील अस्वस्थता स्थूल शरीरात पण उत्पन्न होते. एखाद्याची ईर्ष्या किंवा द्वेष करण्याचा विचार जरी केला तरी आपली फिजिओलॉजी बदलते व लगेच आत्म्यामध्ये अस्वस्थता जाणवू लागते. म्हणजेच वासनेच्या प्रवृत्तीमुळे मनाला जे प्रिय वाटते ते आत्म्याला प्रिय वाटत नाही. म्हणून तो आत्मा मनाला असे करू नको असे लगेच सांगतो. पण त्याचे न ऐकता जर मनाने केलेस तर सूक्ष्म शरीरात अस्वस्थता निर्माण होते, बेचैनी व अशांती सुरू होते. त्याचा परिणाम झोप नाहीशी होण्यामध्ये होतो, पचनसंस्था बिघडते व पूर्ण स्वास्थ्यच नष्ट होते. मनामध्ये निष्कारण संशय, भीती, चिंता, विकल्प इत्यादी निर्माण होतात. त्याचा सुद्धा परिणाम सूक्ष्म व स्थूल शरीरावर होत असतो. म्हणून सूक्ष्म शरीर अस्वस्थ व रोगी होते. मन बेचैन व अशांत असणे, निराशा येणे, उद्विग्नता येणे, उदास होणे ही सर्व लक्षणे दुःखाची व रोगांची आहेत. जरी त्यांनाही प्रिय वाटत असली तरी देखील परिणाम दुःखात आहे. म्हणून सूक्ष्म शरीरांचे सुद्धा स्वास्थ्य हे कितीतरी महत्वाचे आहे. याचे स्वास्थ्य दोन्हीसाठी आवश्यक आहे. सूक्ष्म शरीरातील सुख प्राप्त करण्यासाठी सूक्ष्म शरीराचे स्वास्थ्य प्राप्त केले पाहिजे. तेही आपोआप मिळत नाही. याकरिता सूक्ष्म शरीराचे स्वास्थ्य काय आहे हे जाणणे गरजेचे आहे. या विषयाचे ज्ञान असल्याशिवाय हे शक्य आहे काय? आज सारे जग इथेच फसले आहे. माणूस चांगला की वाईट याची सुरुवात इथूनच होते. जे काही सूक्ष्म शरीरात आहे ते सर्व चांगल्या वाईटाचे भांडवल आहे. म्हणून चांगले विचार किंवा वाईट विचार अथवा प्रवृत्ती या येथूनच निर्माण होतात व निर्णय घेतला जातो. आत्म्याच्या आवाजाप्रमाणे मन व बाह्य इंद्रिये या सर्वांनी ऐकले नाही तर सर्व स्तरावर दुःख निर्माण होते. हा निर्णय ज्याचा त्याला घ्यावा लागतो. दुसऱ्याकडून केवळ प्रेरणा मिळू शकते. आत्म्याच्या स्तरावरील सुख हे सूक्ष्म व स्थूल शरीर यांना स्वस्थ ठेवण्यात आहे, कारण तोच भोगता व सुखाची इच्छा करणारा आहे. पण हे सुख भौतिक वस्तू व स्थूल विषयामुळे असो की सूक्ष्म विषयामुळे असो, दोन्ही स्तरावरील सुख आवश्यक असेल तर ते या दोन्ही स्तरावरील साधनांना स्वस्थ व तंदुरुस्त ठेवण्यावर आणि योग्य दिशेने वापरण्यावर अवलंबून आहे. आनंद प्राप्त करणे ही आत्म्याची स्वतःची इच्छा आहे. हा आनंद भौतिक सुखापेक्षा वेगळा आहे. विषय भोगामध्ये हा आनंद नसून त्यागात आहे, खाण्यापेक्षा खाऊ घालण्यात आणि शेवटी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहण्यात आहे. परमात्मा सच्चिदानंद आहे. आत्मा हा त्याच्या आनंदाचा भुकेला आहे. त्याची ही उत्कट इच्छा आहे. त्याच्याजवळ बसण्याची इच्छा जर तो करू शकला नाही तर त्याला आनंद मिळणार नाही. पाहिजे ते न मिळाल्यास तो निश्चित दुःखी होईल. भौतिक पदार्थापासून बनलेली साधने ही वस्तूंचाच विचार करतात. त्यांचे जड विषय हे बाह्य आहेत. आत्मा चेतन असून त्याचा महाचेतन हा विषय आहे. महाचेतनाकडे जाण्यासाठी व आनंद प्राप्त करण्यासाठी जर स्थूल शरीर व सूक्ष्म शरीर साथ देतील व सहकार्य करतील आणि जर का मन अंतर्मुख होऊन ईश्वराशी हितगुज करेल तर खऱ्या अर्थाने आत्म्याला सुख मिळेल व आत्मा सुद्धा सुखी आणि स्वस्थ राहील. अन्यथा तो अस्वस्थ होईल. म्हणून खरे सुख स्वस्थ राहण्यात आहे. ते प्रयत्नपूर्वक मिळवावे लागते. सारे जग आज सुख बाहेर म्हणजे या जगामध्ये शोधत आहे, पण खरे सुख संयमात व स्वस्थ राहण्यात आहे. शाश्वत सुख सदाचारामध्ये आहे.
अनाचारामुळे, बेईमानीमुळे तर अमाप पैसा व सत्ता मिळेल, पण यामुळे खऱ्या अर्थाने सुख मिळणार नाही. परमेश्वराच्या न्यायालयात त्याचा न्याय वेगळा आहे. त्याची करन्सी वेगळी आहे. नोटा व बहुमत ही काही करन्सी नव्हे. त्याची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत काटेकोर नियम व उद्दिष्टे आहेत. सर्व काही त्याच्याप्रमाणेच चालते. म्हणून वनामध्ये झोपडीकडून राहणाऱ्या व दिसायला साधे व जंगली वाटणाऱ्या लोकांनी जे सुख स्थूल, सूक्ष्म, जड व चेतन स्तरावर उपभोगले, ते सुख आजचे धन दौलतवाले व मोटार गाडीवाले श्रीमंत भोगू शकत नाहीत. त्यांना ते मिळू शकत नाही. कारण खरी सुखे ही आत्म्याला प्रिय वाटणाऱ्या आध्यात्मिक तत्वांच्या आचरणातच आहेत.